SP क्राईम न्यूज नेशन. दिव्यांग आणि वृद्ध मतदारांना देण्यात येणाऱ्या गृह मतदानाची सुविधा आगामी महापालिका निवडणुकांमध्ये देण्यात येणार नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. बहुसदस्यीय प्रभाग असल्याने मतदानातील तांत्रिक अडचण लक्षात घेता असे करणे शक्य नसल्याचे आयोगाने म्हटले आहे. परंतु मुंबई महानगरपालिकेबाबत याविषयीचा निर्णय स्वतंत्रपणे घेण्यात येणार असल्याचेही आयोगाकडून अधोरेखित करण्यात आले. राजकीय पक्षांनी मोठ्या गृहनिर्माण संकुलांमध्ये मतदान केंद्रे उभारण्यास विरोध केल्याने त्याविषयीही केवळ मुंबई महापालिकेबाबत वेगळा निर्णय घेण्यात येईल असेही आयोगाने सांगितले. निवडणुकी पूर्वतयारीसाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात बोलावण्यात आली होती. यावेळी आगामी मतदानाबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी प्रतिनिधींना दिली. लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत दिव्यांग आणि वृद्ध मतदारांसाठी गृह मतदानाची सुविधा देण्यात आली होती. मात्र आगामी पालिका निवडणुकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग असल्याने ती देता येणार नसल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले. प्रत्येक मतदारासाठी किमान 2 ते 3 EVM घेऊन जाणे आणि मतदान करून घेणे तांत्रिकदृष्ट्या अडचणीचे ठरेल असे सांगण्यात आले. मात्र अशा मतदारांना घेऊन आलेली वाहने मतदार केंद्राच्या दारापर्यंत नेण्याची तसेच त्या मतदारांचे मतदान तळमजल्यावरच ठेवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्याचेही आयोगाने सांगितले. मोठ्या गृहनिर्माण संकुलांमध्ये मतदान केंद्रे असू नयेत अशी एकमुखी मागणी या बैठकीत राजकीय पक्षांनी केली. अनेकदा अशा संकुलांमध्ये राहत असलेले बहुसंख्य पक्षाचे प्रतिनिधी मतदारांवर दबाव टाकतात. आपल्या पक्षाला मतदान न केल्यास यापुढे संकुलात सोयीसुविधा पुरवणार नसल्याची धमकीही देत असल्याचे प्रतिनिधींनी आयोगाच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी मुंबई आणि पुणे वगळता अनेक ठिकाणी अशी संकुले कमी असल्याने त्याची महापालिका निवडणुकीत गरज नसल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले.